एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी खूप छान आहे, मी खूप हेल्दी आहे, मी खूप मजेत आहे. आशा करते की तुम्ही पण खूप छान असाल, खूप हेल्दी असाल आणि खूप मजेत असाल. आज 14 एप्रिल, सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. पहा, आंबेडकर जयंती ही फक्त इंडियामध्येच नव्हे तर ती इंडियाच्या बाहेर देखील सेलिब्रेट केली जाते, कारण कामगिरीच तशी आहे. आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यांनी संविधान लिहिलेलं आहे आणि त्या संविधानाच्याच आधारे आपला देश चालतो. आणि संविधान इतकं छान पद्धतीने लिहिलेलं आहे की लेडीजला जो की मान जो आधी मिळत नव्हता तो आता त्यांना मिळायला लागलेला आहे. मुलांना जो दर्जा आहे तोच मुलींना देखील आहे. त्याच्यामुळे मुली खूप अभिमानाने प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याचं श्रेय पूर्णपणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच देतो, कारण त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. नाही तर आज पण मुली घरातच धुणी करत बसल्या असत्या. मी खूप एक्सायटेड असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सेलिब्रेट करण्यास. आय होप तुम्ही पण असाल. आणि मी तर म्हणते घरातल्या प्रत्येक स्त्रीने त्यांना खूप मान आणि खूप रिस्पेक्ट दिलाच पाहिजे, कारण जर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी विचारात नसत्या घेतल्या तर आज आपण ज्या लेवलला आहोत, आपलं जे महत्त्व आहे कंट्रीमध्ये, ते महत्त्व नसतं. त्यामुळे तुम्ही हे महत्त्व जाणून घ्या. असे लोक आहेत ते एज्युकेटेड नसल्यामुळे त्यांना ते महत्त्व माहीत नाही आहे. पण जे लोक चांगले एज्युकेटेड आहेत त्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय केलेलं आहे सगळ्या गोरगरिबांसाठी. असं काही नाही की एक स्पेसिफिक कॅटेगरीसाठी त्यांनी काही केलेलं आहे. त्यांनी सगळ्यांसाठी केलेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच त्यांना इंडियामध्येच नाही तर इंडियाच्या बाहेर देखील खूप मानतात. त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करत असतो. माझे आजोबा होते ते आम्हाला त्यांच्या काळाच्या गोष्टी सांगायचे की त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं तर त्यावेळेस इतके लाखोच्या वरती लोक असतील जे ट्रेननी इतकी गर्दी करत करत ते चैत्यभूमीपर्यंत पोहोचले होते. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, ती इतके मुंगीसारखे लोक होते की त्यांना उभं राहायला तिथे जागा नव्हती. त्यावेळेस तो समुद्र देखील आटून गेला होता. म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत होते ते, आणि त्यांचा मान आणि सन्मान जगभरात किती होता यावरूनच दिसतं. तर मी असं म्हणेन की त्यांनी जे काही केलं आहे त्याचा कर्तृत्वाचा मान ठेवून आपण त्यांची जी ॲनिव्हर्सरी आहे ती खूप जल्लोषामध्ये सेलिब्रेट केली पाहिजे. असे अनेक व्यक्तिमत्व आहे आपल्या भारत देशामध्ये, जसं शिवाजी महाराज झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं, ज्योतिबा फुले झालं.